पाहूया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासमुगा कलावंत जीव त्याला दामदारम गंगांग तेजो दिकामो दिवक्रम कलानिशवा पनुदार दक्षम समाधिस्थमूर्तिं ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधरू पवन चालू चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आतक्षी देवाची किंवा ज्यांची गावी केला वास त्यासी नसावे उदास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा सेवेला गी सेवक झालो
आलो लागलो तुमच्या निजचरणा अहो स्वामी तुझ्या देवा त्यावर नका करू वेरू सोनू पंत तथा जनतया मामा असे बोलती नामे शंकर शंकर शुभ करा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुननगरीचा मोती करा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्ये सुसर्वदा नवीना गणपती मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी त्वावतरी पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मान बिंदू पंचपुरुषार्थ पंच वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे जगन्मान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अग्रगुरु ज्ञानेश्वरीय श्री संत तुकाराम महाराजांचा उपदेश पर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठला तुकाराम महाराज या अभंगात सांगतात की बाबा रे जर तुला शरण जायचं असेल तर कुणाला जा गुण होणी शरण आणि कसं जा तर सर्व भावे देवाचे तर कुणाला जाशील आणि काय होईल जर त्या देवाला शरण गेलास तर भवदुस्तर नदीचा आणि ज्याला तू शरण जाणार आहेस ज्या देवाला तू शरण जाणार आहेस तो कसा आहे तर कृपाळू आहे खूप कृपाळू आहे आणि तुकाराम महाराज सांगतात की मला त्याची साक्ष आलेली आहे हा अभंगाचा काय झाला सरळ अर्थ झाला विठ्ठल सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय तो असा गेली 15 वर्ष तरुण विकास मंडळ मधलीवाडी निवळी तालुका संगमनेर जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर जिल्हा इथे चालत आलेला हा मागी गणेश उत्सव आणि त्या मागी गणेश उत्सवानिमित्त मला वाटतं पहिलेच दिवस आहे नाही पहिल्या दिवसाचं
नामकरण किंवा नामजप करण्याची सेवा मला मिळाली हे माझं मी परम भाग्य समजतो. आणि कुणी आपल्याला सेवा दिली? मिरगळ महाराज यांनी आम्हाला सेवा दिली. मी त्याचे शतशः धन्यवाद आहे, शतशः आभारी आहे महाराज. कारण का मी इकडे आलो त्यावेळेस हरिपाठाला खूप मंडळी होते. असं वाटलं मला की आणि मंडळाचं नाव काय आहे तर तरुण विकास मंडळ. म्हणजे काय, जिथे तरुण पण आहेत आणि विकास पण आहे. हे दोन्ही सांगड घालणं खूप कठीण असतं. ज्या ठिकाणी विकास असतो त्या ठिकाणी तरुण नसतात आणि ज्या ठिकाणी तरुण असतात त्या ठिकाणी विकास नसतो. दोन्हीची सांगड घातलेली आहे तरुण विकास मंडळ. कारण का एखादं कार्य पुढे नेण्यासाठी कोण लागतं? तरणा भाग्यवंत. भाग्यवंत नटे हरी कीर्तना. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तरुण पण आहे आणि विकास पण आहे. आणि आज आमच्या बरोबर आलेले सगळे मंडळी हीच कशी आहे? तरुण आहे. मला वाटतंय की माझाच विवाह फक्त त्यांच्यामध्ये माझा नाही माऊलीवारांचा, बाकी सगळ्यांचं तरुण आहे. आमचे गायनाचार्य, उत्कृष्ट गायनाचार्य जे अमित महाराज कोळथरकर, नंतर त्यांच्या बाजूला असणारे चेतन दादा, नंतर त्यांच्या बाजूला असणारे हर्षद महाराज आणि आमच्या भजनी मंडळाचे अध्यक्ष, आमचा दिव्यामध्ये भजनी मंडळ आहे महाराज, माऊली कृपा भजनी मंडळ, आणि त्याचे अध्यक्ष आमचे गुरु महाराज. त्यांना आम्ही खास करून इकडे घेऊन आलो. त्याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे की हा एरियामध्ये त्यांची काय सासरवाडी आहे, मामाचं गाव आहे. म्हणजे मामाचं गाव त्यांची सासरवाडी आहे. आणि जर म्हटलं की महाराजांना नेलं तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची आणि कुठेही कधीही कसली कमी पडणार नाही. कारण का जावयाचा मान हा ठेवलाच जातो, बरोबर का नाही? जावयाचा मान हा ठेवलाच जातो. त्यामुळे त्यांना घेऊन येण्याचं भाग्य मिळालं. तसेच आमच्या बरोबर असणारे माऊली महाराज, नंतर जाणू महाराज, त्यांचं नाव मला माहित नाही, तुमचं नाव काय महाराज? शशांक महाराज. त्यांनी हरिपाठामध्ये उत्कृष्ट मृदंग वाजवला. नंतर आपले विनेकरी बाबा आशिष महाराज आणि आमचे मृदुंगमणी दोन्ही सुतार ना, एक तामणकर आणि एक सुतार, म्हणजे तुषार महाराज तामणकर आणि चेतन महाराज सुतार, असे दोन्ही मृदुंगमणी हे आपल्याला कीर्तनाला साथ करतायत. म्हणजे मला एवढंच सांगायचं, आपण कुठे गेलेलो? तरुण विकास मंडळ. इथून आपला विषय लांबला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तरुण विकास मंडळ, जिथे विकास असतो तिथे तरुण नसतो, आणि तरुण असतो तिथे विकास नसतो. मला एवढंच सांगायचं आहे की हा मंडळाने हा उत्कृष्ट असा उपक्रम राबवला. महाराज, मंडळ कसं असावं तर नामचिंतन जे करेल ते असणार. नाहीतर महाराज गौतमी पाटीलचे खूप डान्स हल्ली का असतात. गौतमी पाटीलचा पण कार्यक्रम तुम्ही ठेवू शकला असतात, गणपतीच्या पुढे ठेवू शकला असतात, पण हा मंडळाने तसं काही केलेलं नाही. त्या मंडळीने कीर्तन, कारण का कलियुगी उद्धार कशाचे नामे उद्धार होणार आहे? नाहीतर तुकाराम महाराजांनी प्रमाण लिहिलं असतं ना, कलियुगी उद्धार डान्सच्या नामे. नाही लिहून ठेवलं महाराज, नाही लिहून ठेवलं. डान्सच्या नामे नाही लिहून ठेवलं, बरोबर ना महाराज? कलियुग उद्धार नामसंकीर्तन साधन पैसे सोपे. हे कसं साधन आहे? नामाचं साधन कसं आहे? खूप सोपं आहे आणि सुलभ आहे. म्हणून या मंडळाने खूप स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे, कीर्तनाचा राबवलेला. आणि मी माझ्या कीर्तनासाठी अभंग निवडला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. आता थोडक्यात जर पार्श्वभूमी बघितली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन संत आपल्याला मान्य करावे लागतील. एक विश्व माऊली ज्ञानोबा आहे आणि दुसरं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आता विश्व माऊली ज्ञानोबा यांचं काय तुम्ही बघाल तर ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्याला आईच्या रूपाने मिळालेला ग्रंथ आहे. महाराज, मी एवढं सांगतो की त्या ग्रंथावर जर तुम्ही बोट जरी फिरवलं, छाती ठोकपणे सांगतो की त्या ग्रंथावर तुम्ही बोट जरी फिरवलं तर तुमच्या कायेचा आणि वाचेचा उद्धार झाल्याशिवाय राहणार आहे. नामदेवराय ठिकाणी म्हणतात,
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. काय नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. किंवा संत संत एका ठिकाणी असं चिंतन आलेलं आहे की गीतेवरती खूप टीका झाल्या. आद्यगुरु शंकराचार्यांनी केली, नंतर विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी केली. ब्रह्म साम्राज्य दीपिका मला एक चिंतन मांडायचं तुमच्या समोर की गीतेवरती दोन टीकाकार खूप महत्वाचे आहेत. कोण? गीतेवरती दोन टीकाकार खूप महत्वाचे आहेत. एक आद्यगुरु शंकराचार्यांचं शंकर भाष्य, म्हणजे ज्याच्यामध्ये गीतेचं खूप सार सांगितलेलं आहे, आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका. काय भावार्थ दीपिका? त्याच्यामध्ये एक चिंतन आहे, छोटस चिंतन आहे की एखाद्याला आपण ज्यावेळेस दान देतो ते दानाचं चिंतन आलेलं आहे. मला एवढं सांगायचं आहे की माझ्या शंकराचार्यांच्या शंकर भाष्यापेक्षा विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कशी श्रेष्ठ आहे हे मला सांगायचं आहे. गीतेमध्ये एक चिंतन आहे, देशे कालेच्या पात्रेच्या तद्दानं सात्विकम सुतम दातव्य मिती यद्दानं देते परोपकारे. याचं मराठीत भाषांतर असं, हे संस्कृत मधला श्लोक आहे. देशे कालेच्या पात्रेच्या दद्दानं सात्विकम सुतम दातव्य मिती यद्दानं देते परोपकारे. एखादं दान आहे. आपण बघा कुठल्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी आपण जातो त्यावेळेस ज्यावेळेस कोणी मागायला आल्यानंतर आपण त्याला दान देऊन टाकतो. काय करतो? दान देऊन टाकतो. त्याचंच चिंतन गीतेमध्ये आहे. देशे कालेच्या, देश काळ आणि पात्र पाहून द्यावं. काय देश तो कोणत्या देशातला आहे, कोणत्या काळात देतोय, आणि पात्र तो कुठून आलाय हे पाहून द्यावं. बरोबर? हे चिंतन आहे. आता हे गीतेमधलं चिंतन आहे. पण जे मिळवलेलं धन आहे, जे मिळवलेलं तुम्ही दान देणार आहात, ते दुसऱ्याचं लुबाडून जर तुम्ही ते मिळवलेलं असेल तर त्या दानाचं पुण्य तुम्हाला मिळेल का? नाही मिळणार. मिळेल का दानाचं पुण्य? जर दुसऱ्याच्या मुंड्या मुरगाळून, दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याची चोरी करून जर ते दान मिळवलेलं असेल तर तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार नाही. याचंच भाषांतर आमच्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? तरी स्वधर्म आतोते. काय लिहिलेलं आहे? हे दान कसं मिळवावं बघा. श्रीकृष्ण भगवंत रायाचं, श्रीकृष्णाचं अर्धवट राहिलेलं बोलणं हे कुणी पूर्ण केलं? तर विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी पूर्ण केलं. तरी स्वधर्म आतोते. ते मिळवलेलं दान कसं आहे, कसं मिळवलं पाहिजे? तर ते स्वधर्माने मिळवलं पाहिजे, तरच त्याचा दानाचा तुम्हाला पुण्य मिळेल, त्या दानाचं फळ मिळेल. हे ज्ञानोबारायांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि दुसरं एक चिंतन आहे की ज्या वेळेस एका ओवीवर ज्ञानोबारायांनी 5-5 दृष्टांत दिले, एका ओवीत 5-5 दृष्टांत दिले, असे सिद्धांत दिले. म्हणून आमच्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी खूप श्रेष्ठ आहे. दुसरे संत कोण? आपल्या महाराष्ट्रातले संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी काय लिहिलं? आपला माथा सुधारण्यासाठी काय लिहिलं? गाथा. आपला माथा सुधारण्यासाठी काय लिहिलेलं आहे? तर गाथा. तुकाराम नाम घेता एवढा त्यांचा अधिकार आहे. एवढा किती त्यांचा अधिकार आहे? तुकाराम नाम घेता कापडे जगा काळ खाये. आणि आम्ही काळाला पण थप्पड लावून देण्याचं काम आमच्या तुकाराम महाराजांनी केलं. म्हणून आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचली
पाहिजे, तुकाराम गाथा वाचला पाहिजे. आमचे गावाकडे गुरुवर्य सुरेश महाराज पात्रे असे म्हणायचे की त्या ओळीवरती जरी तुम्ही बोट फिरवलं, ते वयस्कर मंडळी भरपूर वाटते, मला आजीबाई भरपूर वाटतात. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आमची आजी सांगायची की ज्ञानेश्वरी बाळा तुला आली नाही ना तरी चालेल, पण त्या ज्ञानेश्वरीवरून तू फक्त हात ज्यावेळेस पारायण चालायची त्यावेळेस ते महाराज ओम नमो जयाद्या वेदना जे ससोपेद्या आत्मरूपा ह्या स्पीडला बोलायचे. आता त्या स्पीडला एखादा लहान मुलगा बोलेल का? लहान मुलगा काय त्याला सवय नसेल तो मोठा पण नाही बोलणार, बरोबर आहे ना? मोठा पण बोलणार नाही त्या स्पीडला. पण त्या स्पीडला त्यावेळेस आम्ही बोलायचो की आजी आम्हाला ते वाचता नाही येत, तर ते म्हणायची बाळा रे तुला वाचता नाही आली तरी चालेल, पण त्या ओवीमध्ये त्या ज्ञानेश्वरीमध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला ते मोठं झाल्यानंतर पुण्य देऊन जाईल. बघा एखादा पिंपळाचं झाड असतं ते तुम्हाला फळं देतं का? फळं देतं पिंपळाचं झाड, फळ देतं खाण्यायोग्य नाही. फूल देतं कोणतंच फूल देवलत नाही. पण ज्या वेळेस रखरखत्या उन्हामध्ये आपण कोणत्या झाडाखाली बसतो? पिंपळाच्या पारावरती बसतो का नाही? का बसतो? फळ पण देत नाही आणि फूल पण देत नाही, पण का बसतो? त्याची सावली कशी असते? आपल्यावर अतोनात असते. त्याप्रमाणे आपल्या ह्या संतांची सावली आपल्या महाराष्ट्रावर नवे ह्या देशावर खूप प्रमाणात आहे. म्हणून मला तुमच्या समोर हे 2 संत मांडायचे होते. उठाला